राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद जिथे भाजपची सत्ता नाही तिथे नेहमीच समोर येतो। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे। त्यात आता तामिळनाडूचा नंबर लागलाय आणि विशेष म्हणजे इथे सत्ता स्थापन होण्याआधीच राज्यपालाची चर्चा होते आणि त्यात राज्यपाल हे मराठी आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात याची अधिक चर्चा होते। ते नाव म्हणजे राजेंद्र अर्लेकर। थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाकडे 108 आमदार आहेत, ज्यात तो स्वतः 2 जागांवरूनही निवडून आलाय, त्यामुळे तो आकडा 107 वर जाईल। त्यांना काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे। असं 112 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन थलपती विजय राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे गेलाय। अर्लेकरांनीही त्याचं स्वागत केलं, विजयचा सत्कार पण केला। विजयने सत्ता स्थापनेचा दावा केला खरा, पण राजेंद्र अर्लेकरांनी 112 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र त्याऐवजी 118 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र घेऊन या अशी भूमिका घेतली आहे। थलपती विजय यांनी 2 वेळा राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, मात्र इतर पक्षांच्या पाठिंब्याचं पत्र आणि 118 आमदारांच्या स्वाक्षरी असलेलं कागदपत्र घेऊन येण्याचे निर्देश त्यांनी दिले। सत्ता स्थापनेनंतर सरकार स्थिर राहावं, शपथविधीनंतर ते लगेच कोसळू नये असंही राज्यपाल यांनी म्हटल्याचं सांगितलं जात आहे। तामिळनाडूमधील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 10 मे 2026 रोजी संपत आहे। त्यापूर्वी नव्या विधानसभेची स्थापना होणंही आवश्यक आहे। राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत खोडा घातल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय। द्रमुक आणि VCK पक्षाने राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली। महाराष्ट्रातूनही संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली। त्यामुळे राजेंद्र अर्लेकरांनी विजयच्या आकड्यांना खोडा घातलाय का, त्या खेळात त्याला अडकवलंय का, याची देखील चर्चा होते। राजेंद्र अर्लेकर कोण? मूळचे गोव्याचे असलेले राजेंद्र अर्लेकर हे भाजपच्या पक्ष संघटनेतील एक मोठं नाव आहे। मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले अर्लेकर 1989 मध्ये भाजपात सक्रिय झाले। पुढे गोवा भाजपचे ते अध्यक्ष झाले। 2002 मध्ये गोवा विधानसभेत ते आमदार म्हणून निवडून गेले। 2007 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला। पुढे 2012 मध्ये ते पुन्हा गोव्यात आमदार झाले। 2017 मध्ये पुन्हा त्यांचा पराभव झाला। 2012 ते 2015 ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि 2015 ते 2017 ते गोव्याचे मंत्री देखील राहिलेले आहेत। त्यानंतर 2021 ते 2023 ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, 2023 ते 2025 बिहारचे राज्यपाल आणि 2025 पासून केरळचे राज्यपाल म्हणून ते काम करत आहेत। त्यानंतर सध्या त्यांच्याकडे तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला। गोव्याचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या नेत्यांपैकी अर्लेकर हे एक नाव आहे। आजूबाजूला मनोहर पर्रीकर लोकनेते आणि मुख्यमंत्री म्हणून उदयाला येत असताना अर्लेकर मात्र पक्ष संघटनेचे नेते म्हणून ओळखले जायचे। गोव्यातील पक्ष संघटनेमध्ये त्यांनी विविध पदं भूषवलेली आहेत आणि त्यांचं नावही तिथे चर्चेत असतं। खरं तर अर्लेकर हे तामिळनाडूचे राज्यपाल नव्हते। तामिळनाडूचे राज्यपाल असलेले RN रवी यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून पाठवलं गेलं। त्यानंतर शेजारील केरळचे राज्यपाल असलेल्या अर्लेकरांकडे तामिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे। सध्या देशभरात थलपती या नावाची चर्चा होते आणि त्यालाच आकड्यांमुळे नडणारे राजेंद्र अर्लेकरही चर्चेत आले। विजयने पुन्हा अर्लेकरांची भेट घेतली, त्यात पुन्हा त्याला बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं गेले। त्याने काही वेळ मागितला आहे, त्यामुळे आता त्याला शपथविधीची संधी अर्लेकर देतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर सभागृहात विजय बहुमत सिद्ध करतो का याकडे सर्वांचं लक्ष असेल। पण विजय जर बहुमत सिद्ध करू शकला नाही तर पुढे काय, हा देखील प्रश्न आहे। त्यामुळे अर्लेकर आधीच जुळवाजुळव करा, 118चा आकडा घेऊन या असंच त्याला सांगताना दिसतंय। त्यामुळे आता ह्या आकड्यांचा खेळ खरंच जुळून येतो का, ती गणित बिघडतं, त्याकडे लक्ष असेल। पण यात राज्यपाल म्हणून राजेंद्र अर्लेकर हे नाव मात्र अधिक चर्चेत येणार हे मात्र नक्की। एकूणच हा आकड्यांचा खेळ आणि राजेंद्र अर्लेकर यांचं चर्चेत आलेलं नाव याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा।